अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती शहराची काळजी कोण घेणार असा प्रश्न बारामतीकरांना पडलाय। पवार घराण्यातील नवी पिढी अजित पवारांची जबाबदारी सांभाळेल असं शरद पवारांनी सांगितलंय। जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र आणि रोहित पवार यांच्यापैकी ही जबाबदारी कोण सांभाळणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया। बारामतीची काळजी आता कोण घेणार? पवारांकडून तरुण नेत्यांवर जबाबदारी। रोहित, युगेंद्र, जय, पार्थ पैकी कोण बारामतीचा वारसदार? बारामती शहराचा विकास आणि पवार घराणं हे समीकरण आहे। आधी शरद पवार आणि मग अजित पवार हे बारामती शहराचे पालक होते। मोठी गोष्ट म्हणजे बारामतीच्या प्रत्येक विकास कामाची पाहणी अजित पवार पहाटे पहाटे करायचे। बारामतीत कोणती विकास कामं चालू आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे याची प्रत्येक अपडेट अजित पवारांकडे असायची। आता अजित पवारांनंतर बारामती शहराच्या विकासाकडे कोण पाहणार असा प्रश्न निर्माण झालाय। शरद पवारांनी याबाबत काहीतरी नक्कीच ठरवलं असावं। बारामतीच्या पालकत्वाची जबाबदारी नव्या पिढीकडे देण्यात येईल असं शरद पवारांनी सांगितलं। आमच्या खर्चात आणि अजितदादांच्या खर्चात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाने हा अपघात। शरद पवारांनी नव्या पिढीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नव्या पिढीतील बारामतीच्या पालकत्वाची जबाबदारी कोण स्वीकारणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। रोहित पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार हे तरुण पवार कुटुंबात सध्या कार्यरत आहेत। शरद पवार हे योग्य जबाबदार तरुणाची निवड करतील असा विश्वास पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी व्यक्त केलाय। जगाची राहटकी आहे ही, जो येतो त्याला जावं लागतं। आपण नेहमी म्हणतो काही लोकांना अकाली जावं लागतं, अजित तसा गेला। आता साहेब 86चे आहेत, मी 87 वर्षाचा आहे। आमची जायची वयात पण आम्ही आहोत। तुम्ही 100 वर्ष। याचा अर्थ असा नाही की गेलेल्याला पुढे येणार नाही। जसं मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो की साहेब जोहरी आहे, ते शोधणार आणि असा शोधतील हिरा की जो अजितचं काम पुढे नेऊ शकेल। अजितदादांच्या पश्चात बारामती शहराचं काय होणार असा प्रश्न बारामतीकरांनाही पडलाय। पण आता बारामतीकरांनीही आपापल्या परीनं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय। वहिनींचंच आहे, कारण त्यांना खासदारकीचा अनुभव पण आहे, राजकारणाचा थोडा अनुभव आहे। रोहित पवारांना पण अनुभव आहे, पण त्यांना तेवढं दादांसारखं हँडलिंग करता आलं पाहिजे पब्लिकला किंवा महाराष्ट्राला सगळ्यांना। पारदादा पण एवढं एक्सपिरियन्स नाही पारदादांना एवढं त्यांचा तर नाही, त्यांचा पण नाही। चौघापैकी उजवं म्हणायचं म्हटलं तरी अटे सगळेच आहेत, तसं काही नाही, परंतु सगळेच आहेत। परंतु तो विचार केला पक्षाच्या वतीनं तर या ठिकाणी आता संधी पार्थ पवारला सत्ता म्हणून पार्थ पवारला मिळेल। पार्थ पवारला? हा, युगेंद्र रोहितला का नाही आता पार्थ हा ऍक्टिव्ह आहे, जरा दहशत गाजवणारा माणूस आहे आणि चांगला आहे तो। त्यांच्या कुटुंबातले जे कोण सक्रिय लोक जे कोण असतील, म्हणजे पार्थ असतील किंवा जय असेल, याच्यामध्ये जे कोण लीड घेतील, ज्यांना आवड आहे आणि जे सक्रिय येतं अंग झटकून काम करायला सुरुवात करतील, त्याच्या बाजूनी लोक असतील। अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री कोण असणार याचं उत्तर सुनेत्रा पवारांच्या रूपानं शोधण्यात आलंय। आता बारामतीचं पालकत्व कोण घेणार हेही येत्या काळात स्पष्ट होणार आहे। जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बारामती।